नांदेडच्या शांत साध्या गावात दोन तरुणांची प्रेम कहाणी सुरू झाली. सक्षम ताटे आणि अंचल मामिडवार. कॉलेजच्या दिवसात सुरू झालेलं हे नातं सुरुवातीला अगदी साधं, अगदी सामान्य वाटलं, पण प्रेम वाढत गेलं तसं समाजाच्या भिंती जाड होत गेल्या. त्यांच्या जातीतला फरक घरच्यांना खटकू लागला आणि दोन निरागस जीवांमध्ये संघर्षाचं सावट दाटत गेलं. अंचलच्या घरच्यांनी, विशेषतः वडिलांनी, हा संबंध मान्य करायला कडाडून नकार दिला. धमक्या, मर्यादा, बंधनं अशा हजारो अडथळ्यांमध्ये हे प्रेम झगडत होतं. तर नमस्कार, मी आहे ओंकार आणि तुम्ही पाहता डिजिटल केसरी. आज डिजिटल केसरीवर आपण या प्रेम कहाणीचं दुःख, राग, तडफड आणि हत्येच्या सावल्या, मृतदेह समोर झालेला लग्नाचा थरका पडवणारा क्षण सगळं खोलवर समजून घेणार आहोत. सक्षम आणि अंचलचं प्रेम साधं नव्हतं. ते संघर्षातून उभं राहिलेलं नातं होतं. लपून छपून केलेले कॉल्स, मध्यरात्री पाठवलेले मेसेजेस, कॉलेजमध्ये लपून भेटणं, गावातील दबाव, समाजाचा डोळा आणि कुटुंबाचा सततचा विरोध, या सगळ्यांमध्ये दोघांनी एकमेकांना आधार दिला. सक्षम मुलीच्या घरच्यांना पटविण्याचा प्रयत्न करायचा, भेटायचा, बोलायचा, समजवायचा, पण घरच्यांना राग, त्यांचा अहंकार, त्यांना जात मोठी की माणुसकी, हा प्रश्न त्यांना अनेक वेळा दुखावत होता. अंजलवर घरच्यांनी एवढा ताण दिला की तिचा फोन काढून घेणं, कॉलेजमध्ये जाण्यावर बंदी घालणं, बाहेर जाण्यावर मर्यादा ठेवणं, हे सगळं तिचा दम छाटण्याचं पुरेसं होतं. घटनेच्या काही दिवस आधीपासून सक्षम तणावात दिसत होता. प्रेमाला अडवणारे अडथळे वाढले होते. दोघांमध्ये सतत बोलणं कमी झालं होतं, कारण मुलीचा फोन जवळजवळ पूर्णपणे काढून घेण्यात आला होता. 28 नोव्हेंबरची ती रात्र. सक्षम अचानक गायब झाला. मित्रांनी कॉल केले, मेसेजेस केले. त्यांचा फोन रात्रीचा बंद झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे एक मृतदेह आढळला आणि ओळख पटवली असता तो सक्षम ताटे असल्याचं समोर आलं. त्या एका क्षणाने संपूर्ण परिसर, संपूर्ण गाव आणि अंचलचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं. पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना लगेच जाणवले की हा फक्त मृत्यूची केस नाहीये, ही खोलवर असलेली एक कथा आहे. कॉल डिटेल्स, रेकॉर्ड्समध्ये काही संशयास्पद नंबर दिसले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही अनोळखी हालचाली दिसल्या आणि सक्षमच्या शरीरावर काही जखमा होत्या, ज्या अपघाती वाटत नव्हत्या. पोलिसांनी अंचलच्या घरच्यांना चौकशीसाठी उचललं. विशेषतः तिच्या वडिलांचा दबाव, त्यांचे पूर्वीचे संवाद, धमक्या, हे सर्व केसमध्ये केंद्रस्थानी आलं. या सगळ्यामध्ये सर्वात धक्कादायक प्रसंग घडतो जेव्हा अंचलला सक्षमचा मृतदेह दिसतो. त्या क्षणी तिचं जग थांबतं. तिला वाटल्यासारखं होतं की तिचं स्वप्न, तिचं साथीदार, तिचं भविष्य सगळं एकाच क्षणात संपलं. पण त्या धमक्यातही तिनं एक निर्णय घेतला, की एक असा निर्णय ज्याने भारतातील सोशल मीडियावर भूकंप आणलाय. तिनं मृतदेहासमोर विधी केले, हळद लावली, कुंकू लावलं, देवासमोर हात जोडले आणि तुटलेल्या आवाजात अंचल म्हणाली, आयुष्यात करू दिलं नाही, किमान मृत्यूनंतर तरी आमचं नातं मान्य करा. रुग्णालयातील सगळ्यांना थरकाप झाला. हे प्रेमाची पराकाष्ठा होती की मानसिक धक्क्याची प्रतिक्रिया? यावर अनेक मतं आहेत. सक्षमच्या कुटुंबाचा आरोप स्पष्ट होता की ही जातीपायी हत्या आहे. अंचलच्या कुटुंबियाची भूमिका मात्र अस्पष्ट होती. मुलगी धक्क्यात आहे, मनस्थिती ठीक नाही. पोलिसांनी 302 आणि 34 सामूहिक हेतू असे गुन्हे दाखल केलेले आहेत. न्याय मिळवण्यासाठी सक्षमचं कुटुंब पुढे सरसावलेलं आहे. सोशल मीडियावर जस्टिस फॉर सक्षम ट्रेंड झालाय. हजारो लोकांनी या घटनेवर संताप व्यक्त केलाय. समाजशास्त्रज्ञ सांगतात की महाराष्ट्रात 2025 मध्ये अनेक ऑनर किलिंग प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत आणि जात, प्रतिष्ठा, अहंकार हे अजूनही कुटुंबाचं सत्य आहे. मानसोपचार तज्ज्ञांचा एक महत्त्वाचा मुद्दा, अंचलचं मृतदेहासमोर लग्न करणं ही प्रेमाची मर्यादा नाही, तर तिने अनुभवलेल्या दीर्घकालीन मानसिक दबावाचा परिणाम असू शकतं. जेव्हा एखादी मुलगी वर्षानुवर्ष ताण, कंट्रोल, धमक्या आणि प्रेमावर बंदी सहन करते आणि अचानक तिच्या प्रेमाचं अस्तित्व हरवतं, तेव्हा तिचं मन कोणत्या अवस्थेत जातं हे समजणं सोपं नाहीये. तपासातील पोलीस अधिकारीही म्हणतात की ही केस साधी नाहीये. यात प्रेम आहे, जात आहे, दबाव आहे आणि गुन्हा आहे. पुढील पुरावे, कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा आणि चौकशी, हे सगळं अजूनही तपासात समोर येत आहे. ही केस फक्त एका मुलाच्या मृत्यूची नाही, तर ही केस अनेक प्रश्न विचारते. प्रेमावर जात का? माणसाच्या आयुष्यापेक्षा कुटुंबाचा अहंकार मोठा का? दोघांची चूक काय होती? एकमेकावर प्रेम करणं का? तर डिजिटल केसरी म्हणून आमचं मत स्पष्ट आहे की सक्षमला
न्याय मिळालाच पाहिजे आणि प्रेमासाठी जगणाऱ्यांची कधीही हत्या होऊ नये. तर डिजिटल केसरीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या माहितीसह.